नमस्ते, अनोखी चव या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चला तर मी आज बनवत आहे हिरव्या टमाट्याचा ठेचा. त्यासाठी लागणारे साहित्य: हिरवी मिरची, हिरवे टमाटे, शेंगदाणे, कोथिंबीर, लसूण. हे बघा, गोल असे चिप्स आकारात मी कट करून घेतलेत. आता भाजायला ठेवते. छानपैकी माझा तवा लोखंडाचा गरम झालेला आहे. लोखंडाचा तवा ठेवायचा. लोखंडाच्या तव्यात टेस्ट खूप छान येते. सपैकी असं तेल पसरून घ्यायचं. ह्याच्यावर छानपैकी असं एक 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 हे पोट टाकत जायचं. ते छान पसरून द्यायचा. थोडी छानपैकी तडतडीत हे करू द्यायच्या. ह्याला आलटून पलटून घेत राहायचं. काळपट पडेपर्यंत आपली मिरची जशी काळपट पडते तोपर्यंत ह्याला शेकून घ्यायचं. हे बघा, ह्याला छानपैकी असं पलटत राहायचं आणि फुल गॅसवरच भाजायचं. फुल गॅसवरच शेकायचं. हे बघा, ह्याला पलटून घ्यायचं आणि फुल गॅसवरच शेकायचं, कारण खूप छान शेकते. कमी गॅसवर नाही शेकत. हे बघा, दोन्ही बाजूने असे छानपैकी शेकलेले आहेत. आता ह्याला घेऊया काढून. हे बघा, गरम तवा आहे, त्यावरती टाकते मिरच्या. त्यातच टाकते थोडेसे शेंगदाणे. मिरच्या असा पकवायला घेतल्यात, कारण आमच्या घरात जास्त कोण तिखट नाही खात. लसूण पण त्यावरच टाकून घेते. आता ह्याला खरपूस मस्तपैकी शेकून घ्यायचं. टमाट्यासारखा कलर ह्याला पण येऊ द्यायचा. आपल्या मिरची, शेंगदाणे, लसूण पण छानपैकी शेकून झालेलं आहे. आता ह्याला घेते काढून. दोन तीन वस्तू पण छानपैकी शेकलेल्या आहेत. आता ह्याला घेते मिक्सरमध्ये बारीक करून. त्यात थोडीशी टाकते कोथिंबीर. तर मग त्याला तडका देऊन घेऊया. मी ते दीड पळी तेल घातलेले आहेत. मला जेवढं घालायचं तेवढं घालू शकते. मस्तपैकी तेल गरम झाले की टाकून घेऊया जिरे. असं झालंय तरी पण थोडंसं आणखी बारीक करून घेते. तुम्हाला हवं तसं ठेवायचं. हे छान झालंय बारीक. एक जिऱ्याला कलर आलेला आहे. आता कढीपत्ता, चवीपुरतं मीठ. ह्याला छानपैकी मिक्स करून घेऊया.